हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढच्या 48 तासात महाराष्ट्रात हवामानाचा मोठा बदल होणार आहे. त्याची माहिती तुमचं संरक्षण करू शकते. विजा, वादळे, वारे आणि गारपीट याचा गंभीर इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर आपल्या नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मुख्य बातमी बघा, महाराष्ट्रात 6 मे रोजी रात्री हवामानात अचानक पलटण घेतली. धुळीचं वादळ, जोरदार वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. काही भागामध्ये गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. या अनपेक्षित बदलामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी देखील साचलं आणि बहुतेक वाहतूक ठप्प देखील झाली आणि अजूनही धोका टळलेला नाही. आज हवामान विभागाने महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये गारपीटचा आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला. या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला. तर रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहणार आहेत. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याने दिली. तसेच जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, जालना, घाटमाता, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर अशा जिल्ह्यांमध्ये 50 ते 60 किमी वेगाने वारे आणि गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. या भागातील नागरिकांनी, विशेषतः शेतकऱ्यांनी अधिक काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलं आहे. तर मुंबई उपनगरातही दुसऱ्या दिवशीही विजांचा कडकडाट आणि पावसाने हजेरी लावली. मुलुंड, भांडूप, विक्रोळी या परिसरात पावसामुळे चाकरमान्यांची गैरसोय झाली. ढग इतके दाटले होते की रस्त्यांवर दिसणंही कठीण झालं होतं. पाऊस असाच राहिला तर वाहतुकीवर परिणाम होणार हे निश्चित. तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात? तुमच्याकडे पाऊस किंवा वादळाचं काही दृश्य असेल तर ते कमेंट्समध्ये शेअर करा आणि ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रपरिवारापर्यंत पोहोचवा. शेअर करा आणि हवामान अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.